ताई गेल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली होती ती तुला कोणी कोणी सांगितलं हे सगळं? कोणी? कोणी सांगितलं याने काय फरक पडतो? मी जे विचारते ते खरं आहे ना? मी जे विचारते ते खरं आहे ना? सांगा ना तुम्ही. बोला ना, खरं आहे का? का नाही सांगितलं मला तुम्ही आधी? का नाही सांगितलं? कुठल्या तोंडाने सांगणार होतो आम्ही? वाटलं की हे सगळं ऐकल्यानंतर तू घाबरशील, तुला त्रास होईल म्हणून नाही बोललो. आम्हाला ग ते दिवस आठवले तरी काळीच कापल्यासारखं होतं. खूप भयानक होतं ते सगळं. हे पूर्ण घर आकाश भाऊजींच्या अवतीभोवती फिरायचं. पण दिवसेंदिवस आकाश भाऊजींची मनस्थिती बिघडत चालली होती आणि आम्ही कोणी काहीच करू शकत नव्हतो. खूप घाबरलो होतो आम्ही. आम्हाला आकाश भाऊजींसाठी काहीच करता येत नव्हतं. वसुंधरा, बरोबर आहे तुझं. तू बायको आहेस त्यांची. आम्ही तुला सांगायला हवं होतं. इरावतीच्या जाण्यानंतर आकाश भाऊजी डिप्रेशन मध्ये गेले होते. आपण काय करतोय, काय वागतोय याच काहीच भान नव्हतं त्यांना. आणि मुली मुली अगदी तान्या होत्या ग. आता मुलींमध्ये एवढे गुंतलेले दिसतायत तुला, पण त्यावेळी मुलींकडे साधा आकाश भाऊजी बघतही नव्हते. आकाश भाऊजी आमच्या डोळ्यासमोर वसुंधरा, वसुंधरा हळू. वसुंधरा प्लीज रडू नकोस. अगं या सगळ्या गोष्टी ना खूप जुन्या आहेत. आता यातलं असं काहीच राहिलं नाहीये. आणि आकाश भाऊजी ठणठणीत बरे आहेत. आणि का नसतील ग? तुझ्यासारखी एवढी छान बायको असताना ते का बरे नसतील? शांत. म्हणजे हे खरं आहे तर विशाखा मॅमच्या मनात कितीही विष असलं तरी मला आता काहीच बोलता येणार नाही. कारण आकाशरावांना माझं सत्य कळलं तर ते परत ढासळतील. किंवा मुश्किलीने त्यांचा विश्वास मिळवलाय तो सगळा संपून जाईल. मला तर माफ नाहीच करणार. पण माझं ऐक ना, ह्यांना फक्त 2 तास सांभाळणं. मला थोडा एकांत हवाय. एकांत? का रे? नाही, ते ऍक्च्युली मला वसुंधरांसोबत थोडं टाइम स्पेंड करायचं होतं. सो टाइम स्पेंड? काय काय प्लॅन काय रे? असं प्लॅन वगैरे काही नाही आहे. फक्त डिनर करायचं होतं. फक्त? हो, म्हणजे ते डिनरच आहे. ऍक्च्युली त्यांनी मला एक व्हॉइस नोट पाठवलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्यांचं माझ्यावर हे सगळं मी तुला का सांगतोय? हा, गपचूप 2 तास या कार्टूनला सांभाळायचं. वॉट सांभाळायचं वॉट? आय प्लीज. अरे हो, वसुंधरा कुठे आहे? ऍक्च्युली आई, आकाश भाऊजी आणि वसुंधरा आपल्यासोबत जेवायला नसतील आज. म्हणजे 1 मिनिट, घरात गणपती आहे आणि ते दोघं जेवायला बाहेर जाणार आहेत? नाही नाही, तसं नाही. म्हणजे ते घरातच आहेत पण ते आज त्यांच्या रूम मध्ये डिनर करणार आहेत. वाव, सो रोमॅन्टिक. आई, पण मला गंमतच वाटते. नाही म्हणजे मला अखिल सांगत होता तुम्ही रूल्सच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहात.
आणि जेवायला तर तुम्हाला सगळे एकत्र लागतात. हो मग आहेच मी तशी. मग आकाश दादा आणि वसुंधरा वहिनीसाठी वेगळा रूल आहे का? अरे अजिबात नाही. याला काय अर्थ आहे? मी घेऊन येते बोलून. आई आई प्लीज प्लीज नको ना. आणि तुम्ही एरवी म्हणतातच ना की त्यांनी एकत्र वेळ घालवला पाहिजे, ते जवळ आले पाहिजे, त्यांचं नातं घट्ट व्हायला पाहिजे. आई 1 मिनिट. आत्तापर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय, विसरू नकोस. तिने माझ्या लेकाचं 50 लाखाचं नुकसान केलंय. किती? 50 लाख, तेही एका दिवसात. आता तिच्याबद्दल काही वाटत नाही मला. सुंदरा, तुम्हाला एवढं छान एक्सप्रेस करता कसं येतो? म्हणजे मला कधीच जमलं नाही असं शब्दात आपल्या भावना व्यक्त करणं. पण तरी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. कसं आहे ना, एवढ्या कमी वेळात पण मी माझ्या आयुष्यात एक मोठी जागा तयार केली. तुमच्या सतत जवळ असण्याची, तुमच्या सहवासाची एवढी सवय झाली आहे ना की मी तुमच्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिनच करू शकत. तुमच्या नुसतं जवळ असण्याने मला जेवढा आनंद होतो ना, त्याच्या 100 पट जास्त आनंद मला तुम्हाला द्यायचा आहे. मला कायम तुम्हाला हसताना पाहायचं.